ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीचे या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी दीपा. आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी दाखवणार आहे. अगदी कमी वेळामध्ये कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. माझ्यावर विश्वास ठेवून एकदा तुम्ही करून पहा, अप्रतिम होते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करू. यासाठी मी येथे 15 ते 16 बटाटे छोट्या आकारामधले घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून आपण याच्या 1-2 शिट्ट्या काढून घेऊ. आपल्याला पूर्ण बटाटे शिजवून नाही घ्यायचे आहेत. अगदी 70 ते 80% आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आपल्या बटाटे आता शिजले आहेत. आपण साली काढून घेऊ. तुमच्याकडे जर छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे 4 भाग करून तुम्ही करू शकता. कढईमध्ये मी सुरुवातीला 2 चमचे धने घालत आहे. 1-2 मिनिटं याला परतून घेत आहे. थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घालत आहे व अर्धा चमचा जिरे घालत आहे. हेही आपल्याला आता थोडं परतून घ्यायचं आहे. थोडासा याचा भाजलेल्याचा वास आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे पहा, आपलं भाजलं गेलं आहे. आता हे काढून घेऊ. आता कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेत आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी हे बटाटे घालत आहे व चांगले याला गुलाबी लालसर रंग येईपर्यंत चांगले फ्राय करून घेत आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूने ते भाजले जातील. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपले बटाटे आता चांगले गुलाबी लालसर झाले आहेत. आता ते आपण काढून घेऊ. आता याच तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला घालत आहे आणि हे गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1-2 चिमूट हिंग घालत आहे. कांदा आपला भाजला जात आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ. आपण भाजलेले जे धने होते ते पहिल्यांदा जाडसर असे वाटून घेऊ. हे पहा, ह्या पद्धतीने. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 तुकडे मी आल्याचे घालत आहे. याचं आपल्याला पाणी न घालताच असं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं. हे बघा, ह्या पद्धतीने. आता कांदा आपला चांगला गुलाबी लालसर झाला आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये ते आपण तयार केलेले वाटण घालू व थोडं परतून घेऊ. 1-2-3 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवरती हे थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी 1 छोटा टोमॅटो मध्यम आकाराचा चिरून घालत आहे. हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट मी घालत आहे. हे थोडं मिक्स करून घेऊ. सतत हलवत राहायचं. आता याच्यामध्ये एक अर्धा कप मी पाणी घालत आहे. आपल्याला हा मसाला आता चांगला शिजवून घ्यायचा आहे. यासाठी झाकण ठेवून 1-5 मिनिटं मी हा मसाला चांगला वाफवून घेत आहे. हे पहा, आपला मसाला चांगला शिजला आहे, तेलही सुटलं आहे, ते पाहू शकता. आता याच्यामध्ये मी 1-2 चमचे फ्रेश क्रीम घालत आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरी चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे. थोडं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी किचन किंग मसाला घालत आहे व अर्धा चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे एक छान टेस्ट येते, तुम्ही आवर्जून घाला. आता चवीनुसार मीठ.
1-2 मिनटं चांगलं परतल्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी घालत आहे व चांगलं मिक्स करून घेत आहे. थोडं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटे होते ते घालून घेऊ. हेही चांगलं आता मिक्स करून घेऊ. आपले बटाटे इथे पूर्ण शिजलेले नाही आहेत, त्याच्यासाठी आता झाकण ठेवून 1-10 मिनटं मी हा बटाटा चांगला आता शिजवून घेत आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आपण एकदा आता चेक करून घेऊ बटाटा शिजला आहे का. हे पहा, छान बटाटा शिजला गेला आहे. तुम्ही पाहू शकता. भाजीला रंगही छान आला आहे. आता वरून थोडी कोथिंबीर घालू. आपल्या भाजीला आता ढाब्यासारखी चव आली पाहिजे, यासाठी मी येथे कोळशाची धुरी देत आहे. यासाठी मी एक वाटी ठेवून याच्यावरती तापवलेला कोळसा ठेवत आहे. कोळशावरती मी एक साधारण अर्धा चमचा तेल घालत आहे व झाकून याला चांगली धुरी देत आहे. तुम्ही ही कृती आवर्जून करा, याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आता आपण हा कोळसा काढून घेऊ व आपली आता भाजी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.